माळकोंडजी मनरेगा प्रकरणाची फेरचौकशी. आयुक्तांचा 15 दिवसात अहवालाचा आदेश. उपोषणाचा पहिल्या दिवशी दणका. अर्जदारांच्या समक्ष चौकशी करा, आयुक्तांचे स्पष्ट आदेश. बातमी आहे औसा तालुक्यातून. ग्रामपंचायत माळकोंडजी तालुका औसा जिल्हा लातूर येथील मनरेगा कामांमध्ये कथित आर्थिक अनियमितता, अपूर्ण कामे, खोटे मास्टर, जिओ टॅग छायाचित्रांबाबतचे आक्षेप आणि शासन निधीच्या कथित गैरवापराबाबत सुरू असलेल्या वादाला आता निर्णायक वळण मिळालं आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या वतीनं सुरू झालेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रकरणाची दखल घेत फेर चौकशीचे आदेश दिले आहेत. सहआयुक्त सर्जेराव सोनवणे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद लातूर यांना दिलेल्या आदेशात माळकोंडजी येथे मनरेगा कामांची तक्रारदाराच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सखोल फेर चौकशी करून 15 दिवसात सविस्तर अहवाल आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आधीच्या चौकशी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तक्रारदारांच्या मागणीला मोठं बळ मिळालं आहे. आयुक्तालयाने नोंदवली नाराजी. उपलब्ध आदेशानुसार आधीच्या त्रिस्तरीय चौकशी समितीच्या अहवालाची पडताळणी करताना गंभीर तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आलेलं आहे. विशेषतः माळकोंडजी येथे तक्रारीत नमूद केलेल्यांच्या शेतातील बांबू लागवडीच्या प्रकरणात स्थळ पाहणी दरम्यान एकही बांबूचे रोप किंवा झाड प्रत्यक्ष आढळून आले नसल्याचे आदेशातील नोंदीत नमूद आहे. असे असतानाही जिओ टॅग छायाचित्रे आणि मस्टरच्या आधारे निधी खर्च झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. या प्रकरणाची पुन्हा तांत्रिक पडताळणी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. माळकोंडजीतील पंढरीनाथ काळे घर ते मस्जिद असा या मंजूर रस्त्याच्या कामाबाबतही गंभीर तफावत निदर्शनास आल्याचं आदेशात नमूद करण्यात आले. मूळ मंजूर ठिकाणी काम न करता लगतच्या बाजूच्या रस्त्याचे पेवर ब्लॉक बसवल्याचे आधीच्या अहवालात दाखवण्यात आलेले असल्याने आयुक्तालयाच्या आदेशातून समोर आलेलं आहे. मंजूर कामांचे ठिकाण, प्रत्यक्ष काम आणि संबंधित GPS नोंदी यांची फेर पडताळणी आता पुन्हा होणार असल्याने या प्रकरणात नेमकं काय घडलं हे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तक्रारदाराला चौकशीपासून दूर का ठेवला, आयुक्तालयाचा थेट सवाल. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तक्रारदाराला प्रत्यक्ष चौकशीच्या वेळी उपस्थित ठेवण्यात आले नसल्याची नोंद. तक्रारदाराच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून पुरावे तपासण्याची मागणी असतानाही त्यांना पूर्वसूचना देण्यात आली नाही असा आक्षेप घेण्यात आला आणि याच बाबीची दखल घेत आता नव्यानं आदेश देताना तक्रारदाराला लेखी पूर्वसूचना देऊन त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत फेर चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे मनरेगा अंतर्गत जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचार विरोधात तक्रार देऊन उपोषण करण्यात येत आहे. आणि माळकोंडजी येथे बांबू लागवड न करताच पैसे उचलण्यात आले आहे व रस्त्याचं काम न करता 10 लाख रुपये उचलण्यात आले आहे. तसेच गायगोठे न करता पैसे उचलण्यात आले आहेत आणि विहिरीचे काम अर्धवट करून बिल जास्तीचे उचलण्यात आले आहे. तर ही तक्रार दिल्यानंतर चौकशी समितीने चौकशी केली, परंतु ती चौकशीचा अहवाल खोटा दिला आहे. कारण की अर्जदाराची मागणी आहे की अर्जदार समक्ष चौकशी व्हावी. तर चौकशी समितीने विरोधकासोबत त्यांच्या घरी बसून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशी केली आहे. ती चौकशी खोटी आहे आणि नवीन चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी आणि ज्यांनी खोटा अहवाल दिला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे ही मागणी घेऊन आम्ही उपोषण करत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा उपोषण चालणार आहे.